ए सोने भाऊ बेमटा असं पळून का राहिला रे? काय माहित बा, मला बी नाही माहित. त्यालाच विचारू थांब आपण. ए बेमट्या, बेमट्या थांब. काय झालं सुनू भाऊ? अरे बेमट्याचं काऊन पाहून राहिला? त्या पाठी कुत्रा बित्रा लागेल का काय? कुत्रा नाही, वाघ लागलं, वाघ. तू का गांजा बिंजा पेले रे? त्याकरताच गेलो होतो मी मागच्या गावामध्ये मित्राच्या इथे, पण तिथे वाघ आला होता, वाघ. मग पण आलो घाबरून. आईला हे नक्कीच चिल्लीम फुकून येले बर का, हे येडं होऊन राहिले. अरे नाही 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 सोनू भाऊ, खरं सांगतो मी, त्या गावामध्ये खरंच वाघ आलाय. एक दोन जनावरांनी हमला केला. सोने भाऊ आला असेल का रे खरंच वाघ? अरे हो, मग होऊ शकते ना, आला असेल. आता आपण त्यांच्या घरामध्ये घुसून राहिलो तर ते आपल्या घरामध्ये घुसतीलच ना. आपण त्यांच्या घरामध्ये घुसून राहिलो? सोन्या भाऊ तू काय बोलतो ते काय समजलं नाही मला. अरे ते कसं आहे, ते जंगलात राहणारे प्राणी आहे, बरोबर. मग आपण आता जंगल तोड करतो तर ते राहणार कुठे? मग ते आपल्या इकडे गावातच घुसणार ना. हो भाऊ बरोबर तुझं. अरे म्हणून तर बोलतात सेव्ह फॉरेस्ट सेव्ह वाईल्ड लाईफ. पण साला हा मनुष्य प्राणी कधी सुधारेल काय सांगू नाही शकत. त्याच्या आहे ते सरकार बी त्याच्यात दळबदरी आहे. सोनू भाऊ मग आपल्या पुढच्या पिढीला तर जंगल वगैरे काही माहितीच नाही राहणार रे भाऊ. मग तेच तर मुद्दा आहे. पण सरकारला समजून नाही राहिलं. ते नुसते विकासाच्या नावाखाली वाट लावून टाकली, पूर्ण वाट. ते माणसा आता तरी जागा हो, नाहीतर पुढे पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काहीही उरलेलं नसेल.